हॅलो मंडळी, नमस्कार. आज तुम्हाला मी एक नवीन कल्पना किंवा आयडिया देणार आहे. खरं तर अनेकांनाही माहिती असेल किंवा मी करते त्या पद्धतीपेक्षाही वेगळ्या पद्धतीने कामं होत असतील, पण मी दोडका कशा पद्धतीने सालं काढते ते तुम्हाला सांगणार आहे. खूप मुलींना नाही जमत. आजच्या नवीन जुन्या पद्धतीच्या महिला हे सहज काम करतात, पण नवीन मुली आहेत त्यांच्या पद्धती मी तुम्हाला अगोदर सांगते. एकतर चाकू घेऊन अशा पद्धतीने साल काढतात, पण तो चाकू असा, जर आपण चाकू असा घेतला तर यामध्ये असं साल काढताना याच्याबरोबर दोडक्याचा भाग पण निघून जातो. किंवा पिलर वापरतात, पिलरचा परिणाम पण तोच होतो. व्यवस्थित साल निघत नाही पिलरने. म्हणून अगदी सोपा उपाय जो आहे तो, एकतर हा चाकू आहे उलट्या बाजूने, जिथून धार आहे तिथून नाही, उलट्या बाजूने घेऊन फक्त असं त्याच्या शिरा ज्या आहेत त्या अशा काढायच्या. किंवा सगळ्यात सोपा उपाय आपला चमचा. हा चमचा घ्यायचा आणि पहा, मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने शिरा निघतात. हा जो चमचा आहे ना त्याने फक्त असं फिरवायचंय. हे पहा, ह्या शिरा निघतात अशा. येते दिसतंय जवळून तुम्हाला, ह्या शिरा निघतात. यात चाकू घुसवायचाच नाहीये आणि ही मधली दोन शिरांच्या मधली साल पण काढण्याची आवश्यकता नाही. हे जे शिरा आहेत ना ह्या काढायच्या असतात फक्त. त्याचं कारण पण आहे की भाजी शिजत नाही. या शिरा जर काढल्या नाही तर शिजत नाही आणि त्या दातात अटकतात त्या शिरा, व्यवस्थित भाजी होत नाही. म्हणून काय करायचं, फक्त या शिरा काढायच्या. आता तुम्हाला माहितीये मंडळी, ह्या ज्या शिरा आहेत ना ह्या काढून काढलेल्या, ह्या रेषा म्हणजे शिरा, हे सुद्धा जुनी लोक फेकून देत नसत. तर काळ्या मसाल्याची रस्सा भाजी जर केली तर त्या वाटणामध्ये ते टाकायचं, म्हणजे त्यात सुद्धा जीवनसत्व आहे. हे पहा, अशा पद्धतीने सहज साल निघते. आता जर यामध्ये चाकू घालायचा प्रयत्न केला, असं करायचा प्रयत्न केला तर असं टवके तुकडे तुकडे येतात. म्हणून हा चाकू जरी असेल फक्त उलट पकडा, सोयीचं नाही. हे पहा, अशा पद्धतीने सरळ फक्त असं एकटं इकडे लोटा किंवा इकडे उघडा, तुम्हाला जे सोयीचं वाटेल ते. पण बहुधा असं समोर केलं तर मग हे ताटामध्ये कचरा इथे जमा करता येतो. म्हणून अशा पद्धतीने दोडक्याच्या शिरा किंवा ही अशी साल काढायची. आणि शक्यतो हे दोडक्याची साल खाणं गरजेचं आहे, त्यामुळे ही काही खरडून काढू नका, हे तुम्हाला सांगायचं होतं. बहुतेक आजकालच्या नवीन मुली ज्या आहेत, आई काम करताना लक्ष देत नाहीत आणि मग काही कळत नाही दोडक्याच्या शिरा कशा काढायच्या, त्यामध्ये चाकू घुसवतात किंवा मग पिलर वापरतात. हे पहा किती स्वच्छ. हे पहा, ही शीर, हे धागे काढणं गरजेचं असतं, म्हणून हे वापरायचं. हे पहा, निघून गेलं, हे शिजत पण नाही आणि दाताखाली येतं ते. हे पहा, मस्तपैकी प्लेन झालं. हे पहा, अजून धागा निघाला. फक्त हे काढणं गरजेचं आहे, म्हणून शिरा काढायच्यात. हे पहा, हे निघालं शेवटपर्यंत. हे पहा, आमच्या शेतातली आहेत हे दोडकी, घोसाळी दोडकी सगळी आहेत फार्म हाऊसवर. हे पहा, हे कसं निघालं. आणि अगदी सहजपणे हलक्या हाताने असं वरवरचं खरवडून काढायचं. सोपं, अगदी सोपं आहे. आता काळ्या मसाल्याची भाजी जर केली तर यामध्ये घालता येतील. मसाल्यामध्ये बारीक वाटता येते. जुन्या काळामध्ये पाट्यावर वाटायचे, आता तर काही पाटा नाही, मिक्सरमध्ये होत असेल तर शक्य आहे. हे पहा, अजून निघालं हे धागा. अशा प्रकारे दोडका मस्तपैकी प्लेन झालाय. आणि इकडचं कट करायचं, इकडचंही कट करून टाकायचं, तिथे साल निघाली नाही म्हणून. अशा पद्धतीने, म्हणजेच काय तर असा चाकू वापरायचा नाही. हे चाकू वापरला की तुकडे तुकडे जातात, तसं करायचं नाही. तर उलटा चाकू वापरून अशा प्रकारे साल काढायचे. आज खूप दिवसातनं किचनमध्ये व्हिडिओ करण्याचा योग आलाय. खरं तर मला खूप व्हिडिओ बनवायचे, तुम्हाला काही नवीन माहिती द्यायची आहे, तुमच्या कमेंटमधून मला पण काही शिकायचंय, पण वेळेअभावी ते काही शक्य होत नाही. चला, लवकरच तुम्हाला अशा जर किचनमधल्या टिप्स, किचनमधल्या काही नवीन रेसिपी, नवीन नव्हे जुन्या, कारण आमचा काळ जुना आहे, आम्ही आमच्या आईकडनं शिकलो, जुन्या काळातल्या काही भाज्या किंवा काही असेल तुम्हाला आवश्यक तर नक्की कमेंट करा, मी तुम्हाला सांगेल. आमचा कालखंडातल्या काही गोष्टी, गमती जमती
आणि अजून एक बरं का, बऱ्याच मुलींना भाकरी बनवता येत नाही, तर भाकरी कशी बनवायची हा व्हिडिओ मात्र एक कोणीतरी कमेंट केली होती, तो मी लवकरच करणार आहे की भाकरी कशी बनवावी. चला निरोप घेते, बाय बाय.